नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आठवते तुम्हाला कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर राहुल गांधी काय म्हणालेले होते? ते म्हणालेले होते की जिथे नफरत का बाजार होता, तिथे आता मोहब्बत की दुकान उघडणार आहे. बघा, लक्षात घ्या शब्द कसे आहेत पहा. नफरत की बाजार. या संपूर्ण राज्यामध्ये भाजपचं जिथे सरकार होतं, तिथे नफरत की बाजार होती. म्हणजे काय? तर तिथे जे काय बाजार लावलेला होता, दुकानं लावलेली होती, तिथे तुम्हाला विकत काय मिळत होतं? नफरत. नफरत म्हणजे तिरस्कार. तिरस्कार विकला जात होता इथे. परंतु आता मात्र काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कर्नाटकामध्ये इथे आता तुम्हाला मोहब्बत की दुकाने ही उघडली जाणार आहेत. म्हणजे काय? तर आता इथे तुम्हाला प्रेम विकत घेता येईल. इथे तुम्हाला तिरस्कार, घृणा विकली जाणार नाही. तर आता प्रेम विकलं जाणार आहे. मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना, तर भारतीय मानसिकतेमध्ये ना तिरस्कार किंवा घृणा विकली जात, ना प्रेम विकलं जात. प्रेम तर नाहीच नाही. आम्ही असं समजतो की प्रेम ही एक अत्यंत निसर्गतः माणसाच्या मनात उत्पन्न होणारी एक भावना आहे. आणि ती भावना जी असते ती विकली जात नसते. तुम्हाला ज्या व्यक्तीविषयी प्रेम असतं त्या व्यक्तीकडे तुम्ही ते कधी व्यक्त करा, करू नका, परंतु तरी सुद्धा एक प्रकारचं जे आश्वस्त होणं असतं, ते या प्रेमाच्या भावनेमधून होत असतं. तेव्हा मोहब्बत की दुकान हीच कल्पना मुळामध्ये भारतीय तत्वज्ञानाच्या परिप्रेक्षामध्ये बसत नाही. परंतु राहुल गांधींची गोष्ट वेगळी आहे. त्यांना भारतीय तत्वज्ञान ते म्हणतात, मी उपनिषद वाचली, अमुक केलं, तमुक केलं. तसं जर का असतं, तर त्यांनी हे नफरत का बाजार आणि मोहब्बत की दुकान हे शब्द वापरले नसते. खरोखरच वापरले नसते. परंतु त्यांनी आता वापरलेले आहेत आणि ते वापरलेले आहेत, तर याचा अर्थ असा, की त्यांचा जो काही काँग्रेस पक्ष आहे, तो चालवण्यासाठी, त्याला दिशा देण्यासाठी, त्याची धोरणं ठरवण्यासाठी, त्याचे डावपेच ठरवण्यासाठी राहुल गांधी याच गोष्टींचा वापर करतात आणि करणार आहेत. जे त्यांच्या मनात होतं, ते त्यांच्या ओठावर आलं, असं आपण म्हणू शकतो. आणि मग ज्यावेळेला देश आज संपूर्णपणे एक तुम्ही जर का सगळी माध्यमं बघाल, तर त्या माध्यमांमध्ये भारतीयांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या ओसंडून जाताना दिसतायत तुम्हाला. संपूर्ण जगभरामधल्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्यात, तर आमच्याकडून जे व्यक्त होतंय गाझा पट्टीसाठी, इस्रायलसाठी त्याची तुलनाच कुठे होऊ शकत नाही. आणि ही जी जनभावना आहे, त्या भावनेची कदर करत पंतप्रधान मोदींनी आज संपूर्ण भारत देश इस्रायलच्या मागे ठामपणे उभा आहे. आणि दहशतवाद आम्ही काडी मात्र ऐकून घेणार नाही, खपवून घेणार नाही. इस्रायलने सुद्धा त्याचा प्रतिकार कडकपणे करावा, अशीच अपेक्षा जी आज जनतेच्या मनामध्ये आहे, तीच आज मोदींच्या शब्दांमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. एक प्रकारे या देशाचं सरकार जेव्हा इस्रायलसाठी पाठिंबा देण्याची विचार करत असतो, त्याच वेळेला नेमका राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष काय करतोय बघा. मला वाटते हल्ला झाला आणि त्याच्यानंतर रविवारच्या दिवशी काँग्रेसचे वरिष्ठ जे नेते आहेत जयराम रमेश, जयराम रमेश हे बुद्धी शाबूत असलेले नेते आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि खरोखरच त्यांची जी जाण आहे एकंदरीत राजकारणाची, ती अ, गांधी परिवाराच्या आसपास कोण आहेत सध्या माहिती नाही आणि ते काय सल्ला देत असतात ह्याची कल्पना नाही. परंतु जयराम रमेश यांना निदान देशामध्ये वातावरण काय चाललंय आणि आपण काय बोलावं, कुठल्या शब्दामध्ये ते मांडावं, याची थोडीफार तरी जाणीव आहे, असं आपल्याला दिसून येईल. त्या जयराम रमेश यांनी या सगळ्या हल्ल्याचं वर्णन ब्रुटल म्हणजे निर्दय, निर्घृण अशाच शब्दामध्ये केलेलं होतं. त्यांनी हमास किंवा दहशतवादाचा उल्लेख केलेला नव्हता. परंतु तरी सुद्धा जयराम रमेश यांनी ट्विटरवरती असं म्हटलेलं होतं, की इंडियन नॅशनल काँग्रेस कंडेम्स द ब्रुटल अटॅक्स ऑन पीपल ऑफ इस्रायल. इस्रायलच्या लोकांवरती जो निर्दय, निर्घृण, अमानुष
हल्ला चढवला गेलाय त्याचा आम्ही इंडियन नॅशनल काँग्रेस निषेध करतो. The Indian National Congress always believed legitimate aspirations of Palestinian people for a life of self-respect, equality, and dignity must be fulfilled through a process of dialogue and negotiations while ensuring the legitimate national security interests of Israeli people. चा अर्थ असा आहे की पॅलेस्टाईनच्या लोकांच्या स्वातंत्र्याबद्दलच्या ज्या ऍस्पिरेशन्स आहेत त्यांच्या मनामध्ये जो एक अंकुर आहे त्या अंकुराला त्यांना ज्या एका स्वावलंबनाचं आणि त्यांना एक रिस्पेक्ट मिळावा, आदर मिळावा अशा पद्धतीच्या आयुष्याची ते जी कल्पना करतायत त्या कल्पनेचं जे एक स्वप्न आहे, इक्वालिटीचं असेल, समानतेचं असेल, डिग्निटीचं असेल, त्यांना सन्मान मिळावा हे जे त्यांच्या मनामध्ये भाव आहेत ह्या भावासाठी आणि त्या पॅलेस्टाईनच्या राज्यासाठी म्हणून ते हस्तगत करण्यासाठी मिळवण्यासाठीचा मार्ग जो आहे तो परस्पर डायलॉगचा आहे, वाटाघाटींचा आहे. आणि मग अशा वाटाघाटी करत असताना इस्रायलच्या जनतेचे जे सुरक्षेचे प्रश्न आहेत त्याचा सुद्धा विचार ह्याच्यामध्ये केला जावा. ह्याच सगळ्या प्रक्रियेला काँग्रेस पक्षाने नेहमी पाठिंबा दिलेला आहे असा जयराम रमेश यांच्या वक्तव्याचा एकंदरीत गोषवारा मी तुम्हाला सांगत आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसने आतापर्यंत पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा तर दिला परंतु ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तो गौरव सन्मान प्राप्त करण्यासाठी मार्ग कुठला आहे तर तो मार्ग वाटाघाटीचा आहे जेणेकरून इस्रायलच्या जनतेच्या ज्या सुरक्षेचे ज्या त्यांचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला जावा अशा पद्धतीने याच्यामध्ये तोडगा निघावा असं काँग्रेसला नेहमी वाटत आलेलं आहे असं रमेश यांनी जे सांगितलं ते अतिशय एक संतुलित विधान आहे असं आपण म्हणू शकतो. संतुलित विधान आहे कारण ह्याच्यामध्ये कोणालाही खोड काढता येणार नाही. एकंदरीतच जो हल्ला केलेला आहे तो हल्ला हमासनी केलेला आहे. आजच्या घडीला पॅलेस्टाईन हे एक राष्ट्र म्हणून जगामध्ये अस्तित्वात नाहीये परंतु त्यांच्या भूभागावरती ज्या संघटना राज्य करत आहेत त्यांच्यामधली हमास एक आहे ज्यांचं गाझापट्टीवरती आधिपत्य आहे. वेस्ट बँक मध्ये सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे काही भागात त्यांना मताधिक्य मिळतं परंतु सर्वत्र मिळतं असं नाहीये. तेव्हा गाझावरती हल्ला जो हमासनी केला आणि त्याच्यासाठी जी पद्धत वापरली आणि त्याच्यामध्ये इस्रायली लोकांचा जो छळ झाला अमानुष त्याचा निषेध रमेश यांनी केला. ही बाब अतिशय महत्वाची होती. रमेश जसे बोलतात तसे शशी थरूर सुद्धा एक प्रकारे संतुलित बोलण्याचा नेहमी प्रयत्न करतात आणि शशी थरूर यांनी सुद्धा दहशतवादाचा निषेधच केला. दहशतवादाचा निषेध आम्ही नेहमीच करत आलेलो आहोत असं ते म्हणतात. आम्ही दहशतवादाला कधीही साथ दिलेली नाही परंतु भारताने इस्रायली आणि पॅलेस्टाईन दोन्ही ठिकाणच्या जनतेच्या स्वातंत्र्याच्या ज्या भावना आहेत आणि त्यांचे जे हक्क आहेत एक सुरक्षित आणि डिसेंट आयुष्य प्रत्येकाला जगता यावं याच्यासाठी स्वतःच्या भूमीवर जगता यावं सार्वभौम जमीन आपल्याकडे असावी अशीच एक उमेद आहे ती दोन्ही देशाच्या जनतेची आहे आणि त्याचा आदर केला जावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. परंतु पंतप्रधानांच्या विधानामध्ये पॅलेस्टाईनच्या जनतेबाबत अशी कुठची भावना व्यक्त केली गेली नाही ह्याच्या बाबत थरूर यांनी आक्षेप जरूर नोंदवला. इथपर्यंत सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु एका दिवसामध्ये काय झालं माहिती नाही. एका बाजूला जयराम रमेश यांनी ही भूमिका मांडायची आणि दुसऱ्याच दिवशी काँग्रेस वर्किंग कमिटीनी आपली बैठक घ्यायची. खरं म्हणजे त्या बैठकीमध्ये हा विषयच नव्हता. तिथे येणाऱ्या ज्या 5 राज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भाने चर्चा होणार होती. परंतु एवढी मोठी घटना घडल्यानंतर CWC मध्ये सुद्धा एक प्रस्ताव पास होणं हे स्वाभाविक होतं. परंतु त्या प्रस्तावामध्ये काय म्हटलं गेलं हे महत्वाचं आहे. आता त्या प्रस्तावात काय म्हटलंय बघा. CWC expresses its dismay and anguish on the way
the war has broken out in Middle East, where over 1,000 people have been killed in the last 2 days. Dismay and anguish म्हणजे काय? डिस्मे म्हणजे आश्चर्य, अँग्विश म्हणजे खेद, वेदना आहे. परंतु त्याचा निषेध नाही केला. CWC reiterates its long standing support for rights of Palestinian people to land and self governance. तर लक्षात घ्या तुम्ही की पॅलेस्टाईनी लोकांना आपलं एक राष्ट्र असावं आणि सार्वभौम राष्ट्र असावं, तिथे स्वतःचं शासन असावं आणि त्यांना सन्मानाने जगता यावं, आदराने जगता यावं, ह्या जो त्यांचा हक्क आहे त्याच्या सोबत काँग्रेस आहे, काँग्रेस वर्किंग कमिटी आहे, असं या प्रस्तावात म्हटलं होतं. CWC calls for an immediate ceasefire and negotiations to be on all outstanding issues, including imperative issues that have given rise to the present conflict. लक्षात घ्या. तेव्हा दोन्ही पक्षांनी वाटाघाटीसाठी एकत्र यावं आणि युद्धबंदी जाहीर करावी आणि त्यानंतर हे जे प्रश्न आहेत त्याची उकल काढण्यात यावी, असं CWC म्हटलं. परंतु या त्यांच्या विधानांमध्ये, त्यांच्या प्रस्तावामध्ये कुठेही दहशतवादी कृत्यांचा निषेध केला गेला नाही. ही अमानुष कृत्य आहेत, निर्दय निर्घृण कृत्य आहेत, हे सुद्धा सांगितलं गेलं नाही. हा फरक आहे. काँग्रेस कार्यकारिणीचा जो ठराव आहे, तो ठराव आणि रमेश यांच्या विधानांमधली जी विसंगती आहे, ती विसंगती मित्रांनो लक्षात घ्या. मग आता प्रश्न असा पडतो की 24 तासामध्ये काँग्रेसला दहशतवादाचा निषेध का करावा असा वाटला नव्हता. कर्नाटकामध्ये ज्यावेळी त्यांचं राज्य आलं, तेव्हा त्या राज्यामध्ये नफरत का बाजार होता, नफरत का बाजार होता. आणि मग तिथे ते हमास करतंय ते काय आहे? हमास करताय ती त्यांच्या मनामध्ये इस्रायलच्या जनतेबद्दल तिरस्कार नाहीये, घृणा नाहीये, ज्याच्याने ते त्यांना अशा पद्धतीने वागवत आहेत. स्त्रियांना, लहान मुलांना, क्रौर्याला काही परिसीमा उरलेली आहे, परंतु त्याचा कुठेही निषेध केला गेलेला तुम्हाला दिसत नाही. ही अत्यंत वाईट बाब आहे मित्रांनो. आणि आपल्या देशामधला हा सर्वात जुना पक्ष आहे. एक काळ म्हणजे जवळजवळ 60-70 वर्ष या देशाने यांची अधिसत्ता बघितलेली आहे. अनेक वेळेला काँग्रेसने घेतलेली जी भूमिका होती त्याच्या मागे देश ठामपणे उभा सुद्धा राहिलेला आहे. परंतु हाच काँग्रेस पक्ष ज्या वेळेला विरोधामध्ये बसलेला आहे, तेव्हा तो विरोधी पक्षाचं कर्तव्य काय हे मात्र विसरलेला आहे. आजचं जे विद्यमान सरकार आहे, त्या सरकारने जी भूमिका घेतलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आपण भूमिका घेतोय, याचं भान देखील काँग्रेसला उरलं नाहीये. तेव्हा तुम्ही काय जे चित्र आहे ते परदेशामध्ये काय चित्र उभं राहिलं हे विचार करा तुम्ही, की सरकारच्या सोबत संपूर्ण देश उभा नाही. हाच संदेश काँग्रेसला द्यायचा नाहीये का? त्यांना नफरत का बाजार नको. तिथे आता कर्नाटकात ते म्हणे मोहपत्की दुकान चालवणार आहेत आणि मग ते हमास काय करणार आहेत? ते करतात तो नफरत का बाजार नाहीये आणि ते मोहपत्की दुकान कधी काढणार आहेत. आता ह्याचा अर्थ असा की सगळे शब्द जे आहेत ते बुळबुळीत सुळसुळीत झालेले आहेत मित्रांनो. त्यांचा जो मूळ अर्थ आहे तो अर्थच आपल्याला समजला नाहीसा झालेला आहे. मोहपत्की दुकान म्हणजे मर्तिकाचं सामान, असंच यांना म्हणायचं नाहीये का? कारण तिथे काय घडलंय, तिथे तर मर्तिकच घडलंय. तिथे मर्तिकाचं सामान विखरून पडलेलं आहे, परंतु ते काँग्रेसला दिसत नाही. त्यांना नफरत का बाजार कुठे दिसत होता? कर्नाटकात भाजपचं राज्य होतं, तिथे नफरत का बाजार आहे. परंतु आजच्या घडीला हमासनी जो काही नंगा नाच केलेला आहे, त्याला ते नफरत का बाजार म्हणायला तयार नाहीत. त्याला ते निर्घृण अमानुष हत्या ज्या केल्या त्याचा निषेधही करायला तयार नाहीये. असं जगामध्ये कुठलाही माणूस म्हणला नसेल की पॅलेस्टाईनचे जे लोक आहेत त्यांना त्यांची स्वतःची भूमी मिळावी, ह्याचा कोणीही निषेध करत नाही. सर्व पक्ष जे आहेत ते त्यासाठीच प्रयत्न करतात. टू नेशन थिअरी हे आजपर्यंत जे तत्व होतं त्याच्यावरतीच वाटाघाटी चालू होत्या. परंतु पॅलेस्टाईननी इस्रायलचं अस्तित्वच नाकारायचं, ज्यूंना भूमीच मिळता कामा नये, ही जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये तिरस्कार आणि
निर्दयपणा दबलेला आहे, क्रौर्य दबलेला आहे. आणि मग असे लोक ज्या वेळेला आपल्याला सार्वभौमत्व मिळालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं, आम्हाला गौरव सन्मानाने जगता यावं म्हणतात, तेव्हा तुमच्या मनामध्ये जून बद्दल काय मनामध्ये तुमच्या भावना आहेत, हे तुम्ही व्यक्त करतात ते अशा कृत्यांमधून व्यक्त करतात. तुमच्या मनामध्ये असं नाहीये, की ज्यूंना सुद्धा सन्मानाने जगता यावं. त्यांना सुद्धा त्यांची भूमी असावी आणि तिथे सार्वभौम राष्ट्र तयार व्हावं, जिथे ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. जी गोष्ट तुम्हाला तुमच्यासाठी करून हवी आहे, ती तुम्ही ज्यूंना नाकारत आहात आणि ते नाकारत असताना त्यांना क्रौर्याला सामोरे जावं लागत आहे. हे लक्षात घ्या. तेव्हा ह्याचा जो काँग्रेस पक्ष समर्थन करतो आणि त्याच्या मागे उभा राहतो, त्या क्रौर्याचा निषेध करत नाही, त्याच्यासाठी आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय झालेलं आहे, आपण एक प्रमुख विरोधी पक्ष आहोत, आपण काय प्रकारची भूमिका घ्यावी, ह्याचं कुठेही भान उरलेलं दिसत नाहीये. त्यांना एकच दिसतंय, त्यांना समोर येणाऱ्या निवडणुका दिसतायत आणि मग त्या निवडणुकांमध्ये विशिष्ट जाती, जमाती, समुदायांकडून आपल्या पक्षाला भरघोस मतदान व्हावं, या पलीकडे कुठलाही विचार काँग्रेस आज करताना दिसत नाही. त्यामुळे ह्यांच्या डोळ्यामध्ये जो नफरत का बाजार असतो, तो नेमका काय आहे हे मला कळत नाहीये. परंतु मला एक मात्र कळतं, की हे मोहब्बत की दुकान चालवणार आहेत. त्याच्यात सामान मात्र मर्तिकाचं ठेवलेलं आहे. कारण त्याचाच ते समर्थन करताना दिसतात. त्याचा निदान ते निषेध करताना दिसत नाहीत. इतकं मात्र नक्की. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.